नमस्कार मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांना आता विहीर मिळणार आहे। तर याबाबत राज्य सरकारचा मोठा शासन निर्णय आलेला आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवरती अशाच महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीचे व्हिडिओ येत असतात। तर मित्रांनो, राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरांचे कामे गतीने पूर्ण करण्यासाठी SOP म्हणजेच मानक ऑपरेटिंग प्रक्रिया राबविण्यासाठी महाराष्ट्र शासन नियोजन विभागाअंतर्गत 8 जानेवारी 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। इंदिरा गांधी आवास योजना ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे। तसेच भोगवटादार वर्ग 2 ची जमीन धारण करणारे भूधारक वाचा येथील शासन निर्णयामधील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर लाभाकरिता विहित केलेल्या पात्रता निकषानुसार पात्र ठरत असतील तर अशा भूधारकांची सुद्धा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर लाभाकरिता निवड करण्याचा शासनाचा जो विचार होता, यासाठीच हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। शासन शुद्धीपत्रकमध्ये पहिला पॉईंट देण्यात आलेला आहे की उपरोक्त वाचा येथील शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक 1 लाभधारकाची निवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाचा परिशिष्ट 1 कलम 1 मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गातील प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुदेय आहेत। यामध्ये नमूद प्रवर्ग प्राधान्यक्रम इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी पात्र ठरणार आहे। तर आता प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना सुद्धा ही सिंचन विहीर दिली जाणार आहे। त्याबरोबरच भोगवटादार 2 मधील जे जमीन धारक करणारे लाभार्थी आहेत, असे लाभार्थी सुद्धा वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी पात्र होणार आहेत, असं या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे देण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवरती अशाच महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीचे व्हिडिओ येत असतात।